मिरजेतील वार्ड क्रमांक 5 मध्ये राहणारे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते माननीय वसीम रोहिले यांना न्याय देण्याची गवाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम व सांगली जिल्ह्याचे खासदार व विशालदादा पाटील यांनी आश्वासन दिले आहेत। तसेच येणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे निवडणूक मधून रोहिले कुटुंब कडून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी असे सांगण्यात आले होते। पक्षाच्या अडचणीमुळे त्यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी भेटली नसून त्यामुळे त्यांना प्रभागातील नागरिकांमधून सांगण्यात येत होतं की तुम्ही अपक्ष हे निवडणूक लढवावी। मग वसीम रोहिले यांनी मी अजूनपर्यंत एकनिष्ठपणे काँग्रेस पक्षाचे काम केले आहे व यापुढे पण करतच राहील असे सांगून नागरिकांची समजूत काढली। तसेच काही दिवसातच वसीम रोहिले यांना मिरज शहर काँग्रेसचे अध्यक्षपदी निवड करण्यात येणार असल्याचे खासदार विशालदादा पाटील यांनी आश्वासन दिले। तसेच रोहिले यांना तुम्ही आमच्या बोलण्यावर अपक्ष उमेदवारी न लढवता आमच्या पक्षातच निष्ठावंतपणाने काम करत असल्याने तुमचे काँग्रेस पक्षाकडून मनापासून आभार आहे। तसेच पुढे रोहिले म्हणाले, सांगली जिल्ह्यात व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत नक्कीच काँग्रेसचा झेंडा फडकेल यात कुठलाही वाद नाही असे काँग्रेसचे वसीम रोहिले यांनी सांगितले। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। मिरजेच्या प्रभाग नंबर 5 मध्ये आमच्या काँग्रेस पक्षाच्या विचाराचे निष्ठावंत वसीम रोहिले त्यांनी त्यांची व त्यांच्या घरातल्या लोकांचा अर्ज त्या ठिकाणी भरला होता। पक्षाच्या अडचणीमुळे त्यांना आम्ही उमेदवारी देऊ शकलो नाही। त्यांनी उमेदवारी अपक्ष लढावी अशी त्यांच्या परिसरातील खूप लोकांची इच्छा होती, खूप मागणी होती। लोक त्यांच्या मागे लागले होते की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे। मात्र त्यांनी ही निवडणूक लढवू नये अशी माझी वैयक्तिक इच्छा होती। पक्षाविरोधी जाऊ नये, पक्षावर त्यांनी प्रामाणिक राहावं म्हणून मी त्यांना विनंती केली की तुम्ही ताबडतोब हा तुमचा उमेदवारी आज मागे काढून घ्यावा। त्यांनी माझ्या ह्या मागणीला, विनंतीला त्यांनी मान दिला आणि सर्व ठिकाणून त्यांनी ते उमेदवारी आज त्यांनी काढून घेतले। त्या ठिकाणी आपल्या विचाराच्या उमेदवारांना, काँग्रेस पक्षाच्या, इतर पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो। त्यांनी पक्ष कार्य जोरात करत राहावं, पक्ष कार्यात पुढे त्यांना चांगली संधी मिळावी यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील राहू आणि लवकरच त्याच्यावर चांगली जबाबदारी येईल आणि त्यातनं ते मिरज शहरात काँग्रेस पुन्हा मोठ्या प्रमाणात जिवंत करतील। ह्या येणाऱ्या महापालिकेच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा महापौर करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न घेतलेले आहेत आणि पुढेही घेतील आणि मला विश्वास आहे त्यांच्या ह्या येणाऱ्या प्रयत्नाला यश मिळेल। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।